कागलमध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अभूतपूर्व उत्साहात आगमन. राजर्षी शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आगमन शनिवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास धनगरी ढोलवादन, झांज पथक, लेझिम, मर्दानी खेळ, फटाक्यांची आतषबाजी, पुष्पवृष्टी करीत मोठ्या चैतन्यपूर्ण वातावरणात करण्यात आले. प्रारंभी साई मंदिरानजीक मंत्री हसन मुश्रीफ, कागलनगरीच्या प्रथम नागरिक सविता माने यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास क्रेनच्या सहाय्याने पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर ढोलवादन, फटाक्यांची आतषबाजी, दूधगंगा विद्यालयाचे नेत्रदीपक व नयन मनोहर अशा प्रकारची झांज पथक, मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके या सर्व लवाजम्यासह हा पूर्णाकृती पुतळा कागलनगरीमध्ये आणण्यात आला. प्रथमतः या पूर्णाकृती पुतळ्याच्या गाडीचे श्रीफळ वाढवून स्वागत करण्यात आले. हे श्रीफळ मंत्री हसन मुश्रीफ, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंग घाटगे, कागलनगरीच्या प्रथम नागरिक सविता माने यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर कागलनगरीच्या मुख्य मार्गावरून पूर्णाकृती पुतळा पुष्पवृष्टीच्या सहाय्याने नेण्यात आला. यावेळी TDCC बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैयाबाबा माने, प्रकाश गाडेकर, चंद्रकांत गवळी, सुनील माळी, संजय चितारी, कागल नगर परिषदेचे नगरसेवक, विविध सेवा संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकारी यांच्यासह प्रशासकीय अधिकारीही यावेळी उपस्थित होते. राजर्षी शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या आगमनाप्रित्यर्थ संपूर्ण कागल शहरामध्ये चैतन्यमय वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत होते. महान कार्य न्यूजसाठी विठ्ठल कोळेकर, कागल.